नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. आपण नेहमी वाचत असतो, वृत्तपत्रात वाचत असतो, आपल्या कानावर अशा गोष्टी पडत असतात की अमुक अमुक खटला पडला, फौजदारी गुन्हा झाला आणि आरोपी फरार. फरार हा तो फरार शब्द आहे. या फरारबद्दल आपण आज जाणून घेऊ. एकूणच फरार म्हणजे काय, तर एखादा आरोपी ज्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो, तो गुन्हा नोंदवल्यावर अटक होऊ नये म्हणून गायब होतो, कुठेतरी लपून बसतो, परगावात जाऊन बसतो, दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन बसतो. किंवा आपण असंही वाचलं असेल की काही मेहुल चोक्सी वगैरे, नीरव मोदीसारखे लोक, विजय मल्ल्यासारखे लोक, माझा वैयक्तिक कुठलाही या लोकांवर टीका टिप्पणी करत नाही आहे, एक उदाहरण म्हणून ही नावं घेतली आहे. त्यांची कुठल्या प्रकारे बदनामी करायचा हेतू नाही. पण आपण पेपरमध्ये वाचताना असं वाचतो की हे लोक फरार झाले आणि गायब झाले आणि अनेक आरोपी सापडत नाही आहेत. तर हे नेमकं काय असतं बरं, याचा फायदा होतो का? म्हणजे माझा हा व्हिडिओ त्याच्यावर टीका करण्यासाठी नाही, तर मी स्पेसिफिकली सांगतोय की फरार होणं चांगली गोष्ट का वाईट. तर वकील म्हणून माझ्याकडे जेव्हा एखादा गुन्हेगार येतो की माझ्यावर असा असा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, तर सर मी काय करू, मी फरार होऊ का? तर मी त्यांना सल्ला देतो की बाबा रे, फरार होणं चांगली गोष्ट नाही, फरार होऊ नका. फरार जर तुम्ही झालात, पोलिसांकडनं अटक झाली नाही किंवा तुम्ही तपास यंत्रणेला जर मदत केली नाही, तर तुमच्या गुन्ह्यांमध्येही वाढ होते. दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयाचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल निगेटिव्ह होत जातो आणि तुमच्याबद्दल एक प्रकारे ही खात्री म्हणून समजूत केल्या जाते की बाबा हा माणूस खरोखर दोषी आहे, म्हणूनच हा माणूस फरार आहे. आणि पोलिसांचं तर असं आहे की पोलिसांची जर इच्छा असेल, पोलीस खात्याची, तर खरं सांगतो भारतातला एकही माणूस भारतात कुठेही जर लपून बसला असेल तर पोलीस त्याला शोधून काढू शकतात, जर त्यांची इच्छा असेल तर. त्यामुळे अनेक लोक जे फरार आहेत ते राजरोसपणे शहरात फिरत असतात, फोनवरनं संपर्क करत असतात, त्यांच्या आप्तेष्टांना भेटत असतात, सगळं चालू असतं. पण फक्त यांना तपासासाठी ते सापडत नाहीत. तो ही कसं जमतं याच्याबद्दल मला विचारू नका, कारण की मला नाही माहिती याच्याबद्दल. पण ही गोष्ट चांगली नाही. माझा सल्ला असा राहील की बाबांनो, फरार होणं ही गोष्ट चांगली नाही. ओके, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला त्यासाठी वकील, पैसे, कागदपत्र, जामीनदार अशा अनेक गोष्टींची जर तयारी करायची असेल तर तुम्ही एक 8-10 दिवस, 15 दिवस तुम्ही अंडरग्राऊंड होऊन तुम्ही योग्य त्या माणसाला, तुमच्या जवळच्या माणसाला, बायको, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ, जे मित्र, यांना भेटून त्यांना योग्य त्या इन्स्ट्रक्शन देऊन, सूचना देऊन, म्हणजे की बाई एकदा अटक झाल्यावर तुम्हाला काही करता येणार नाही आहे, सगळं तुम्ही परावलंबी होऊन बसाल तुमच्या नातेवाईकांवर, मित्रांवर. त्यामुळे एक 8-10 दिवस तुम्ही गायब होणं किंवा अटक न होऊ देणं, ही गोष्ट टेक्निकली समजून घेता येईल एक वेळेस, किंवा ठीक आहे की या कारणासाठी तुम्ही असं आहे. पण तुम्ही जर असं समजत असाल, हे सर्व गुन्हेगारांना आव्हान आहे की तुम्ही जर असं समजत असाल की मी फरार झालो तर माझ्यावर गुन्हा नोंदवल्याच जाणार नाही आणि मी निर्दोष असल्यासारखा गावभर, भारतभर फिरेन आणि मला कधीच शिक्षा होणार नाही, तर ही चुकीची आहे. तुमच्या फरार होण्यामुळे बाकीचे जे आरोपी असतात यांना फार त्रास भोगावे लागतात, हाल भोगावे लागतात. आत्ता माझ्याकडे एक बीडचं प्रकरण आलं होतं. त्याच्यात मूळ आरोपी फरार आहे,
आणि तो फरार झाल्यामुळे त्याचे आई, बहीण आणि वडील यांना सुद्धा अटक झाली आणि हा माणूस गेले 6 महिने फरार आहे आणि ते बिचारे जेलमध्ये सडत बसलेत. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्याच आईवडिलांवर, तुमच्याच नातेवाईकांवर अन्याय करू नका. याच्यातनं तुम्हाला मिळणार काही नाही. हे चुकीचं आहे. मी नेहमी माझ्या क्लायंट्सला सांगतो की जर तुम्हाला, आणि काही जे लोक फरार होते त्यांनी जेव्हा माझे व्हिडिओ बघून मला फोन केले तेव्हा मी त्यांना पहिला सल्ला दिला की बाबा रे, पहिले कोर्टात आत्मसमर्पण कर. आणि मी स्वतः अर्ज देऊन कोर्टात माझ्या आरोपी क्लायंट्सला आत्मसमर्पण करायला लावलं. कारण की आत्मसमर्पण करून पोलीस यंत्रणेला तपासात पूर्णपणे मदत करणं, त्यांना जे पाहिजे ते कागदपत्र देणं, त्यांना प्रश्नांची उत्तरं देणं हे फार गरजेचं असतं. त्याशिवाय पुढे तुमच्यावर काहीच करता येत नाही आणि तुमचे बाकीचे जे लोक अटक असतात त्यांनाही पुढे खूप त्रास होतो. ते जर वाचवायचं असेल आणि केस जर चालवायची असेल, आम्हाला वकील म्हणून, एक फौजदारी वकील म्हणून जर कुणाला केस चालवायची असेल तर तुमच्या वकिलाला या सगळ्या गोष्टींचा फायदा पुढे होऊ शकतो केस चालवताना, की तुम्ही बाबा मदत केली, कॉपरेट केलं, त्यामुळे तुम्हाला जामीन मिळणं सोपं होऊन जाईल. जामिनीचा अर्ज आम्ही वेळेवर टाकू शकतो, तुम्हाला वेळेवर जामीन मिळू शकतो. तुमच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आणि एक सहानुभूती कोर्टालाही येऊ शकते किंवा बरं याने केलेलं आहे सगळं, आत्मसमर्पण केलं, मदत केली, आता पोलिसांनाही तपासात मदत केली, आता याला जेलमध्ये ठेवण्यात उपयोग नाही, तर याला आता सुटका करावी, जामीन द्यावा. सो मित्र हो, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर यदाकदाचित तुमच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा होणार असेल, घडणार असेल, तुम्हाला त्याची कल्पना आलेली असेल, तर आधी तुमच्या वकिलांशी संपर्क करा आणि कृपया फरार होऊ नका. पोलीस यंत्रणेला शक्य ती मदत करा, त्यामुळे भविष्यात तुमचाच फायदा होईल. मला असं वाटतं की मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला याबद्दल कळवलेलं आहे. त्यामुळे परत नवीन एखाद्या विषयासाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, सुखरूप राहा. नमस्कार.